बुद्धविहार पूर्णा येथे आषाढी पौर्णिमेनिमित्त अखिल भारतीय भिक्खू संघाचे कार्याध्यक्ष भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली तर बनते पय्यांश यांच्या नियोजनाखाली वर्षावासात प्रारंभ, भूमिपूजन, वृक्षारोपण व धम्मदेशना व सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगर परिषदेचे उपाध्यक्ष मोकिन भोळे हे होते, तर बुद्धगया येथील प्रतिकृतीचे उद्घाटन जिल्हाधिकारी संजय सिंग चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले। भिक्खू शीलरत्न थेरो, भिक्खू संघरत्न बनते पय्यासार यांच्यासह प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय अधिकारी युवराज डापकर, पूर्णा तहसीलदार माधव बोचेकर, स्टेट ऑफ बँक ऑफ इंडियाचे मॅनेजर श्रीकांत गोसावी, प्राध्यापक गौतम मुंडे, जिल्हा परिषद सदस्य संजय जलारे, परभणी जिल्हा कार्यकारी स्थानिक तक्रार निवारण समिती अध्यक्षा अनिता सरोदे आदींची उपस्थिती होती। प्रारंभी जिल्हाधिकारी संजय सिंग चव्हाण व मान्यवरांच्या हस्ते बुद्धविहार परिसरात वृक्षारोपण करण्यात आले। यावेळी नगरसेवक प्रकाशदादा कांबळे, उत्तम खंदारे, सामाजिक कार्यकर्ते दिलीप गायकवाड, दादाराव पंडित, श्रीकांत हिवाळे, ज्ञानोबा जोंधळे, नागेश शेंगडे, प्राचार्य केशव जोंधळे, शामराव जोगण, वाराकाडे, टी-झेड कांबळे, बगाटे, अनिल खरगराटे, कॉम्रेड अशोक कांबळे, साहेबराव सोनले, ॲडव्होकेट हिरानंद गायकवाड, विशाल कांबळे, ॲडव्होकेट हर्षवर्धन गायकवाड, प्रशांत वागोदे आदींची उपस्थिती होती। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक धम्मा वायवळ यांनी केले। लयास गेली युगा युगांची ही नदीन अवकडा, पहा पहा मंजुळा माझ्या भीमरायाचा मळा, पहा पहा मंजुळा माझ्या भीमरायाचा मळा। मला आठवलं याच्यातून की खरंच मला असं वाटलं की हे मळा फुलवलाय वंदेजींनी। रानमाळ असता भीमाना देह इथ झिजविला, शिंपडून रक्ताचं पाणी शिवार हा भिजविला। बहरली माणसा इमानी कणसा, बहरली माणसा इमानी कणसा, नाचतो जोंधळा, पहा पहा मंजुळा माझ्या भीमरायाचा मळा। त्रिसरणाची झडप याला कुंपण पंचशिला, बुद्धम शरणम मार्ग एक हा जाण्यासाठी भला। मिटते भ्रांती मिळते शांती, मिटते भ्रांती मिळते शांती, फुलवी जीवन कळा, पहा पहा मंजुळा माझ्या भीमरायाचा मळा। वर्षावा रस्ता जो प्रारंभ झालेला आहे त्यामध्ये तुम्ही त्याबद्दल जास्त बोलता येणार नाही। मी एवढा बोलेल की मी स्टेट बँकेत तुम्हाला जे काही म्हणजे सहायता लागेल, काही लागेल तर पूर्णा ब्रांचेसमध्ये तुमचा एक माणूस आहे असं समजून तुम्ही यावे आणि जे काय माझ्याकडून होईल ते सहकार्य मी तुम्हाला करेन। आपल्या या ठिकाणी जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे, माझं या जिल्ह्यामध्ये हे पहिलीच आषाढी पौर्णिमा आहे आणि मी नानलपेठला असताना मला सांगितलं की पुणेमध्ये एक विहार आहे, त्या विहारामध्ये तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला एक वेगळाच जे काही माणसाचं सुकून असतं ते तुम्हाला तिथे मिळणारच आहे। आणि आज या ठिकाणी या कार्यक्रमाला बंदेजींनी मला आमंत्रित केलं, त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद देतो। हे शांतता टिकण्यासाठी किंवा कठोर भूमिका घेणे किंवा माझं जे ब्रीदवाक्य आहे सदरक्षणाय खलनिग्रहणाय, पुण्यामध्ये जे काही दुष्ट प्रवृत्तीची जी व्यक्ती आहेत अशा लोकांवरती आपण कायद्याचा बडगा उगारणारच आहे। त्याच्यामध्ये जो कायद्यामध्ये राहील तो फायद्यामध्ये राहील। कोणाच या आषाढी पौर्णिमेनिमित्त जे आपल्याला धम्म आहे आपला त्याचं सर्वांनी आचरण करावं, पालन करावं आणि हा जो धम्म आहे इतर जाती वर्गातल्या लोकांना देखील याची जी शिकवण आहे ती देण्याचा तुमच्याकडून चांगला प्रयत्न राहावा अशी अपेक्षा व्यक्त करतो। द्वेषाने वागणं हे आपलं काम नाही, आपण काही पशु नाही आहोत। आपल्यामध्येच करुणा असू शकते, आपल्यामध्येच दया असू शकते, आपल्यामध्ये शांती असू शकते आणि याचा संदेश बुद्धांनी दिला आणि सर्व ठिकाणच्या विहारामध्ये याबाबत जनतेला, समाजाला जागृत करणं आणि त्यांच्यामध्ये
त्याचे बीजारोपण करणं हे बुद्ध विहाराचं काम असतं असं माझं ठाम मत आहे. सोनाराकडून कान टोचायचे म्हणतात ते विषय आज आपण केला. लोकांना या मार्गदर्शनाची सांगण्याची गरज आहे आणि तुम्ही बुद्ध, बाबासाहेब आंबेडकर, भारतीय संविधान, प्रशासन आणि प्रशासनात करणारे काम आणि नुसतं आपण वरवर न करता आपण काही केलं पाहिजे सगळा संदेश आपल्यामधून मला वाटतं चांगल्या पद्धतीने मिळालेला आहे. आणि आपण जी अपेक्षा केलेली आहे ते सर्व शिबिरं, ते सर्व पब्लिक आहे, रक्तदान शिबिरं सातत्याने होतात, सर्व लोक निदान शिबिरं होतात, मोफत व्यसनमुक्तीचे शिबिरं होतात. तुम्ही उपस्थित केल्यानंतर मी करतो आंतरजातीय विवाह आम्ही इथे करतो. मागं आपण मीटिंग घेतली होती ते तुम्हाला हे लग्न लावत असतो. दुसरा एकाला सक्त ताकीद दिली, वयाचा दाखला नीट पाहिल्याशिवाय ते लग्न लावायचे नाही. ते सर्व कागदपत्र ते पाहून आम्ही ते करतो. अभ्यासिका सक्सेस आहे, डिजिटल आपण करणार आहोत. ते जवळपास सर्व शिबिरं वृक्षारोपण तुम्ही समोर पाहिले, सर्व झाडं आम्ही वाढवतो, आणखी चालू आहे. ते जवळपास सर्व राष्ट्रीय कार्यक्रम आणि विहार आमचं केवळ आराधनेचं, पूजेचं, प्रार्थनेचं स्थळ नाही, तर समाज प्रबोधनाचं, महिलांच्या प्रबोधनाचं. 29 जुलै 2026 रोजी आषाढ पौर्णिमेच्या निमित्तानं डॉक्टर बदंत उपगुप्त महातेरो यांचा 46वा व मी भिक्खू पय्यावंश माझा 2रा वर्षावास आज बुधवार पूर्णा येथे मी अधिष्ठान प्रारंभ केलेला आहे. आज परभणी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सन्माननीय संजय सिंह चव्हाण साहेब आज प्रमुख उपस्थितीमध्ये उपस्थित होते. त्यांच्या हस्ते विहाराच्या 2ऱ्या मजल्यावर बुद्धगया येथील कळसाचे प्रतिकृतीचे बांधकामाला भूमिपूजन बांधकामाचे करण्यात त्यांच्या हस्ते आलेलं आहे. आजच्या कार्यक्रमासाठी गंगाखेडचे SDM आदरणीय जीवरावजी डापकर साहेब, पूर्णा तहसीलचे तहसीलदार आदरणीय माधवरावजी बोतीकर साहेब, पूर्णा पोलीस स्टेशनचे PI आदरणीय सचिनजी बेंद्रे साहेब, सर्वच पूर्णा शहरातील सन्माननीय नगरसेवक व SBI बँक पूर्णाचे बँक मॅनेजर आदरणीय गोसावी साहेब आणि मोठ्या संख्येमधून पूर्णा शहरातील उपासक उपासिका सकाळच्या 5:30 वाजल्यापासून आता सायंकाळच्या 5 वाजेपर्यंत मोठ्या संख्येने उपस्थित होते. आजच्या या आषाढ पौर्णिमेच्या निमित्तानं भारतातच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये जिथे जिथे उपसंपादित भिक्खू जीवन म्हणून जगतात, भिक्खू म्हणून जीवन जगतात, तिथे तिथे आज वर्षावासाचा उत्सव मोठ्या प्रमाणात बौद्ध राष्ट्रांमध्ये संबंध जगामध्ये केला जातो. या 3 महिन्यामध्ये भिक्खू चांगल्या पद्धतीनं शील, समाधी आणि प्रज्ञा याला विकसित करून स्वतःमध्ये सुद्धा चांगले गुण सद्गुण निर्माण करून इतरांमध्ये कसे निर्माण होतील त्या दृष्टीनं मार्गदर्शन सातत्यानं उपासक आणि उपासिकांना करत असतात. म्हणून हा 3 महिन्याचा कालावधी अतिशय पवित्र कुशल कर्माचा, सत्कर्माचा कालावधी म्हणून बौद्ध साहित्यामध्ये, धम्मामध्ये मानल्या जातं. आणि आज पूर्णा शहरामध्ये तो उत्सव, तो सत्कर्म कुशल कर्म करण्याची संधी आज आपल्यामध्ये उपलब्ध झालेली आहे. पूर्णा शहरामध्ये अनेक वर्षापासून हा वर्षावासाचा उत्सव चालू असतो आणि यावर्षीसुद्धा तोच अतिशय चांगल्या हर्षोल्लासामध्ये तो कार्यक्रम आज संपन्न झालेला आहे. पूजनीय भिक्खू संघ मोठ्या संख्येने उपस्थित होता. पूजनीय बदंत डॉक्टर उपगुप्त महातेरो यांनी सुद्धा चांगलं सखोल मार्गदर्शन, जिल्हाधिकारी साहेब संजयजी चव्हाण साहेबांनी सुद्धा खूप सुंदर असं मार्गदर्शन, SDM साहेब जीवरावजी डापकर साहेब यांनी सुद्धा सुंदर असं मार्गदर्शन उपस्थितांना केलेलं आहे. म्हणून आज अतिशय चांगल्या धम्ममय वातावरणामध्ये आज पौर्णिमा संपन्न झाली. सर्वांनाच मी आषाढ पौर्णिमेच्या निमित्तानं अनंत असीम अप्रतिम मंगलकामना शुभेच्छा देतो. आपल्या सर्वांना धम्म विवेक मार्ग प्राप्त हो आणि आपली चांगली उन्नती आणि सुगती आणि प्रगती हो अशी सद्विवेक मंगलकामना व्यक्त करतो. सर्वांना धन्यवाद. जिल्हाधिकारी साहेब संजय चव्हाण वेळाचा वेळ काढून आल्याबद्दल इथे आभार व्यक्त करतो. कीर्तिवर साहेब कार्यक्रमासाठी वेळाचा वेळ काढून आल्याबद्दल आभार व्यक्त करतो.
पोलीस निरीक्षक सचिन बेंद्रे साहेब वेळाचा वेळ काढून आल्याबद्दल मी त्यांचा करतो. पण मी बौद्ध विहारासाठी बांधकामासाठी माझ्या दान 1 लाख रुपये दान देतो. एवढंच